गगन म्हणजे आकाश. आकाश किती उंच आहे याची काही आपल्याला मूल्यमापन याचं गणित लावता येत नाही. किती उंच आहे पहा. आतळ पाताळ चुळतळ तळातळ महातळ किती खोल आहे याचंही सांगता येईना. किती खोल याचंही सांगता येईना. आकाश किती उंच आहे या आकाशाचंही मोजमाप करता येईना. तसं तुमच्या आमच्या मनाचं माप कधी करता येईना. मन क्षणामध्ये कुठे जाईल क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तलावया पार भो सिंधू. माऊली म्हणतात क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. आम्ही ते विचार करूनच चालतो. विचार असे कोणी आहे का जगामध्ये? प्रत्येकाला विचार आहे. माऊलीने सांगितलं विचार करा. कोणता विचार करा? आता पहा, आकाश किती उंच आहे आता काही सांगता येईना. याची उंची किती आहे काही आपला गणित करता येईना. तितकंच असणार हे वारा आहे. वारा किती आहे? जितका आकाश आहे मला तितकंच वारा आहे. वारा तुमच्या आमच्या मध्ये वारा आहे. पहा, या आत्म्यामध्ये आत्मा आहे. आत्म्यामध्ये आत्मा आहे. ते आत्मा वाऱ्याशिवाय चलत नाही. हे वारं एका क्षणामध्ये 256 वेळा आज जाते बाहेर येते. तेव्हा आपलं तुमचं आमचं जीवन चालतं. वारं तुम्ही जर बंद करायचा प्रयत्न केला महाराज तर तुम्ही बंद करता येईल तर पुन्हा आणता येणार. काय सांगू? वारं तुम्हाला बंद करता येते पण पुन्हा आणता येणार. तर याची परीक्षा करत असले तर आपल्या मुखाला आपलं हात धरा आणि पक्कच असणारा तोंडाला नाकाला दाबा. फक्त 5 मिनिटं दाबा. आतली हवा आतच राहते, बाहेरली हवा बाहेर मध्ये येत नाही. माणूस कधी थांबल सांगता येत नाही. आपल्या मुखानं आपल्याच हाताला आपल्या तोंडाला दाबा. आपली हवा मध्ये गेली बाहेर कधी येणार नाही. आणि बाहेरली हवा मध्ये गेली बाहेर, मध्ये हवा बाहेर गेली पुन्हा मध्ये येणार. मग इकडचाही नव्हतं तिकडचाही नव्हतं. कुठला आहे? हे इथलाही नव्हतं तिथला नव्हतं. केव्हा म्हणतात तुम्ही आम्ही या लोकातून पंचप्राणातून पंचप्राण आपले निघून जातात. या आत्म्यातून या कुळीतून आत्मा निघून जाता. मोडून पडली झोपडी नातानी एखादी भरून गेलेला आहे. ह्या कुळीतून आत्मा निघून गेला की हे कुळी मोडून पडते. पुन्हा या कुळीला आणण्याकरता हवा जर मध्ये ठप्प होण्या तर कधी येत नाही. याच्यावर सोपं करून सांगतो तुम्हाला. पहा, आपल्या फुग्यामध्ये हवा भरता येते. त्याला छिद्र पडले की पुन्हा मध्ये टाकता येत नाही. थांबता येते का? किती हवा तुम्ही मध्ये बाहेर फुगा मध्ये थांबत नाही, छिद्र पडते. तसं आपल्या इंद्रियाला 9 छिद्र आहे. आपल्या ह्या इंद्रियाला 9 छिद्र आहे. ते 9 छिद्र कोणते तुम्हाला सांगून जातो ऐका. तोंड एक, नाक 2, नाकाच्या एका फुग्यात 2, ते 3 झाले. हे 4, 5, 6, 7, 8, 9 छिद्र आहे. 9 छिद्रा वाट हवा येतो किंवा जातो हे कळत नाही. परंतु मुखा वाट नाका वाट येतो हे प्रत्येकाला लक्षात येतो. प्रत्येकाला समजते. नाक दाबलं की कसलीच व्हायला नाही, हवा लागणार. गरमी होऊ लागली जास्त की काय की कसलीच व्हायला हवा नाही वाटते, गरमी व्हायला. आणि तोंड दाबल्यावर तर सांगूच नका. तशी क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तलावया पार भवसिंधू. ते वाऱ्यामध्ये कोंडलेलं बाहेर जायचं आकाशा इतकं आहे. ते वारं आकाशा इतकं आहे आणि ते वाऱ्याचं गणित करता येत नाही असं ज्ञानोबाला सांगतात. या आकाशाच्या खाली अगोदर एक असणार आपण त्याला आभाळ म्हणतो की ना. आकाशाच्या खाली त्याला ढग म्हणतात. पहा, वारं सुटलं की भरपूर आभाळ आले, पाणी पडण्याची शक्यता असा अंदाज नव्हती माझी. आणि वारं सुटलं की गेलं हो ढग, आभाळ गेलं म्हणते. आभाळ गेलं की ढग गेले. पहा, खालचा आलेले ढग एकीकडे गेले की पाणी येईना असं माणसाला संभव वाटतो. तसं आकाश मात्र तिथंच थांबत. तसं या शरीरामधून
पहा वारं निघून गेलं हे आकाश हे कुणी आहे ना इथंच राहते, हिनं कुठंच जाईना. आणि या कुणीलातून हे बाळ्या नेऊन टाकलं पुन्हा येईल. येते काय येईना. तसं आभाळाचं एक प्रमाण आहे, एक ढगाचं प्रमाण आहे. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, इंद्रानं प्रश्न केला देवाला, देवा तुम्हाला एक सांगतो म्हणले, जगामध्ये प्रत्येक जण देव 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 कराले, अन्नदान व्हायला, पुष्कळशी देणगी भेटाली, तर माणसावर परिणाम कधी झाला नाही. माणसं वागायचे कुठं सुधारले काय मला. देव देव करून रात्रंदिवस करीशी तळमळ, तू तरी पंढरीशी जा एक वेळ, तू अवघाच सुखरूप होशी, जन्मोजन्मेचे दुःख विसरशी. इमानदारनं सांगा, काही जण महिन्याची वारी करणार आहे, त्याने काही घंट्याची तरी दुःख विसरली काय मला. जे इथं तर तुकोबा राहता जन्मोजन्मेचे दुःख विसरशी. आता किती जन्माचे, किती जन्माव्यावे, किती व्हावे फजित. आलेल्या जन्माचं माणसाला दुःख सर होईना आलंय, दुसऱ्या जन्माचं काय गरज आहे. आपण या मानवाच्या जन्माला आलो. या मानवाच्या जन्माला महाराज सांगून जातो तुम्हाला, फूल असतो फूल. पहा गुलाबाचं फूल असो, झेंडूचं फूल असो, जायवंदीचं फूल असो, फुलाला पहा झाडाच्या वेगळं करा, महाराज ते मरून जाते पण सुगंध देऊन जाते. त्या झाडाच्या वेगळं करा म्हणजे तोडा देवाला व्हायला करता. तो स्वतः मरतो पण दुसऱ्याचं जीवन सुगंधित करून मरतो. माणूस मरतो पण लोकांना दुःख देऊनच मरतो. कोण असा आहे मी ज्याचा घरचं गेलं त्याने समजायचं भलं केलं असा कोणी आहे का मला तुमच्या गावात. घरचं भलं कधी काही सांगता येईना, गावाचं भलं केलं असा कोणी माणूस आहे का. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारी. लोकांच्या उपकारा करता देह चंद्रासारखा झिंजला असा कोणी जन्मलाय काय. जगाचंच कल्याण करण्याकरता नाही, मग कोण जन्मलंय. ज्ञानदेव तिला पाया आणि तुका झालासे कळस. ज्ञानोबाला पाया तिला तुकोबा पूर्ण कळस केला. तुकोबाला काय कमी होतं संसारामध्ये, हे का गरीब होते का नव्हते. महाराज 350 एकर जमीन होती, किराणा दुकान होतं, 2 असणाऱ्या घरमालकीनी होत्या. एवढे तुकोबाबा श्रीमंत होते तरी त्यांनी संसारात कधी थांबली नाही, संसार केलाच नाही. संसार एक केला होता पुढे करील मागुता, कधा कल्पांता घडेना. तुकोबारांनी संसार केलाच नाही आणि केला ते देवापायी व्हायला. भाऊ हा संसार देवापायी. पण ज्ञानोबा राहिले एका ठिकाणी सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदी भरीने तिन्ही डोकं. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात संसार हा असणारा अवघा सुखाचा आहे. तुकोबा हा म्हणतात संसार हा दुःखाचा आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात संसार सुखाचा. आता सुखाचा की दुःखाचा प्रत्येकाला कळते, ज्याचं त्याला. ज्याच्या घरी श्रीमंती आहे, पैसा आहे, तर म्हणते संसारात काही दुःख नाही हो, आनंद आहे म्हणते. आणि गरिबी मध्ये ज्याने संसार करते त्याला विचारा संसार कसा आहे. किती करावे भरोभरी, कितीही भरोभरी केलं तरी सांगावं महाराज काय एकाला एक लागणार. संसारामध्ये काय सुख नाही हो. रात्र दिवस कधी तळमळ तळमळ तळमळ, किती तळमळ केलं ते महाराज एका ठिकाणी या भावाटात सांगेल, चित्तामध्ये चिंता प्रवेश केल्याच्या नंतर या चित्ताला सुख लागत नाही. आणि सुख लागण्याकरता सांगून जातो तुम्हाला, पैशानं सुख लाभत नाही, गरिबीने तर सुख लाभतच नाही. मग कशाला सुख लागते सांगतो. तुम्हाला किती सुख असेल दुःख असेल संसारात त्याचं सांगता येईना, ज्याच्या त्याच्या परीनं.
ठेविले आनंदी सैतेची राहावे आणि चित्ती असू द्यावी समाधान म्हणता येते. समाधान राहा. कोण समाधान आहे जगामध्ये? त्याचं त्याला तळमळ चालूच आहे की नाही? माणूस इथं बसलं तर घराकडे आपल्या काय कमी आहे हे चिंता आहे, आणि ती चिंता जाण्याकरता एकच उपाय आहे. तो कोणता उपाय तुम्हाला सांगतो. या जाग्यावर आल्याच्या नंतर देवाच्या नामामध्ये असणारं जितकं सुख आहे तितकं सुख कशातच नाही. एकच तास का होईना, एक तासापुरतं माणूस सर्व विसरून जाते आणि आनंदित आनंदकडे आणि चोहीकडे जिकडे तिकडे. माणसाला आनंद झाला की जगामध्येच आनंद वाटते. माणसाला आनंद झाला की जगातच म्हणजे आनंदी कोणी नाही म्हणतो. माणसाला आनंद व्हावं की जगाला आनंद व्हावं, नवं आहे की? तुम्हाला आनंद झाला तर जगाला आनंद आहे, जगाला बघायला आनंद आहे, तुम्हाला दुःख आहे. काय कामाचं आहे तुमच्या? काही कामाचं नाही. मग एक कामाचं आहे. कोणत्या कामाचं आहे तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाने सांगितलं, आकाशामधून जसे असणारे महाराज आवाज इकडे निघून जाते. गगन म्हणजे आकाश एका ठिकाणी राहतो आणि वारं असणारे इकडे तिकडे राहतो, तर आकाश एक कायम राहतो. याचा माध्यमिक विचार करायला गेला तसं तुमच्या या कुडीमध्ये आत्मा आहे. हे आत्मा 12-24/6 सेकंद याचा श्वास चालू राहतो. आणि ते श्वास एक माणसाला म्हणतात. माणूस काय म्हणतो, काल माझ्या भूमीच्या देठापासून कट केव्हा म्हणते, लई दुःख झाले म्हणजे अनावर भूमीच्या देठापासून कट करायला म्हणते. म्हणजे जीवाला तळमळ लागली की माणसाला कट करतो. आणि ते कसे करतो तुम्हाला सांगतो. पाण्यामध्ये मासा असतो. मासा पाणी एकीकडे काढून टाका, मासा तडफड करतो. तसं माणसाला चिंता लागली की माणूस तडफड करतो. मग एक चिंता जाण्याकरता एकच उपाय आहे. तो उपाय मध्ये घे, फक्त नामी ठोबाचे आणि वाचेने शिव. देवाच्या नावाशिवाय सुख जगामध्ये दुसरं काही नाही. म्हणून एका आत्मदेव ब्राह्मण, त्यांची पत्नी धुंदुली, त्यांचाच मुलगा धुंदुकारी आणि गोकर्ण. भागवतामध्ये भागवतकार सांगतात, आत्मदेव ब्राह्मणाला तर एक पत्नी होती, तिचे नाव धुंदुली, त्याच्या मुलाचं नाव धुंदुकारी. आणि गोकर्ण नक्षत्राला पहा, 12 ज्योतिर्लिंगापैकी गोकर्ण नक्षत्र आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी गोकर्ण नक्षत्र आहे. त्या गोकर्ण नक्षत्राच्या ठिकाणी ते गोकर्ण राहतो. आत्मदेव पहा, माय बापाच्या पोटी 2 मुलं आली. माईचे संस्कार एकावर आणि बापाचे संस्कार दुसऱ्यावर. आता 2 असल्यामुळं सांगितलं बापानं, हे बघ, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवयाची जाती करीना भावीने फिरती. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. तू माय आहेस, एका लेकराचं कसं भलं करायचं तू कर, एका लेकराचं मी बघतो. संसार तुम्ही आणि करता. नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये माय म्हणते, बायको म्हणते पत्नीला, पती देवा, हे का लेकीचं कसं करायचं, कुठं द्यायचे ते तुमच्या मनावर, आणि लोकांना कशी सुरू करायची मजा मनावर म्हणते. माय आपल्या बालकाला म्हणते, मुलीला कसं द्यायचं ते तुमच्या मनावर. बायकोने बघायला जाते काय स्थळ, मुलाचं घर जाईना,
तर सांगते आपल्या बाईला चांगल्या ठिकाणी बघून द्या, ते तुमच्या मनावर. तर लेकाला कशी पुसून करायची हे माझ्या मनावर. आता म्हणूनच बाया अगोदर मुलगी बघायला झाल्या की प्रभाया झाल्या मुलाबरोबर. मुलगी ज्याच्या घरी कुठेतरी काय मागा मुलाला बघा अजिबात नाही, म्हणून बापाच्या मनावर. पण त्या आत्मदेवाला 2 मुलं झाली. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुकारी. धुंदुलीनं म्हणली मालक एका मुलाचं तुम्ही पहा आणि दुसऱ्या मुलाचं मी पाहतो. आईचा पुत्र यावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी लागो झेंडा. असा मुलगा जन्माला यावं की तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागावं. आता ते 3 लोक कोणते? स्वर्ग मृत्यू पाताळ, हे 3 लोकांमध्ये झेंडा लागावं. पण मावळी एका ठिकाणी सांगतात कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हरिक वाठे देवा. मुलगी अशी जन्माला आली की देवाला आनंद होते, माय बापाला होते, गणवताला होते, माझे कुठे होते. 2 घरचं बरं करते बाई, सांगून जातो तुम्हाला. मुलगाचा वगळा जन्माला 42 कुळाला नरकात घालती. चांगला निघाला तर 3 लोकांमध्ये झेंडा लावली. आणि मुलगी जर महाराज चांगली निघाली देवाला तर आनंद होते, माय बापाला तर होईल काही नवल नाही. परंतु 2 कुळाला महाराज, आता हे 42 कुळ ते 42 कुळ किती होतात? 84 कुळाला महाराज 3 जाती. मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ आहे. मुलगा 42 कुळाला तर घेते, पण मुलगी 84 कुळाला असणारा तर घेते. हे मुलीचं हित आहे. दिलेल्या घरचं नाव आणि जन्मल्या दिलेलं घर किंवा दिलं घर पहा. मुलगी जन्माला यावं, कोणी पेढे वाटले काय मावा मुलगी जन्मली म्हणून आतापर्यंत कोणी वाटलं का? कोणीच वाटला. मुलगी जन्मली की जिलबीची वेळी वाटतात. का वाटतात सांगतो तुम्हाला. जी म्हणजे जिलबी, बी म्हणजे बालशाही होती. मग ते पेढीच का वाटतात सांगतो तुम्हाला. ये मुलगा जन्मला की माय बापाला आनंद होते म्हणून पेढी. आणि पुन्हा मोठा झाला असून आणि बिगडला की पुन्हा बाप जोडी देते बापाला मुलगा म्हणून पेढा. चांगला निघाला तर अगोदर पेढा आणि बिगडला तर पुन्हा हे मुलाचं सांगतो तुम्हाला. आता कसा जन्माला येते काय नाही हे महाराज पूर्ण रीती असतात. बहुत जन्मांती जन्मला अशी नरा देव तो सोयीरा करी बापा. माय बापाचं पुण्य लेकराच्या पदरांमध्ये पडायचं जर असेल तर माय बापाचं अगोदर पुण्य पाहिजे. माय बापाचं पुण्य झालं तर मुलगी चांगल्या जन्माला येते. आणि त्याच्या अगोदरच्या आज्याचं पंजाचं जन्माचं पुण्य असेल तर मुलगा चांगला जन्माला येते. काय बापाचे आई बाप चांगले आहेत, मुलगा बिलिंदर निघाले, काय करावं म्हणतात महाराज. आणि काय वगैरे वागले नाही. जर आम्हाला कळते तो आपण चांगलेच वागल्या, पण लेकरू मला फार वगैरे निघाले, काय करावं. ते आपल्या आई वडिलाचं पाप होतं म्हणून असलं पोटोपच्यात आपल्याला जन्मले आपला. आणि मुलगी सांगून जातो तुमचं काही पुण्य नसल तुमच्या आज्या पंजाचं तर तुमचं पुण्य करून देण्याकरता मुलगी फळा येते. मुलीच्या पुण्यामुळे तुमचं असणार नाव प्रज्वलित करते. का करते? मुलगी चांगली निघाली की काय त्याची आई असेल, काय त्याचा बाप असेल म्हणतात की म्हणणार चांगली असल्यावर. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जेनाथ. जेनाथ म्हणजे नाथ राहा तसं तुम्हाला धन्य देतात. आणि ते दिलेल्या घरचं चांगलं नाव करते आणि माहेरचंही नाव घेते. तसं ते दोन्ही मुलं आत्मदेवाला असल्यामुळं त्याला मुलगी नव्हती. त्याने विचार केला काय करावं. दोन्हीने विचार केली मी एकाला मी परतपार करतो त्याला चांगलं शिक्षण देतो. पहा बऱ्याच दिवसापासून त्या गोकर्णाला तिने लालन पालन
लेकराचं कोण कौतुक, त्याला लहानाचं मोठं करणं. बाप्पा जरा लहान झालं की लेकराला भूक लागली ती माईला कळते, मोठं लेकरू झाले की माय भाकर दे म्हणते. लहान लेकराला काय मागता येते? काहीच मागता येणार. रामू काय वाचा नाही, अंध पंगू दीन मुख देखो निया एकाएक सत्वर देख आलेंगी. लहान लेकराला तोंड असते ते मागता येणार, त्या माईला कळते.